नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन कॅरेक्टर. म्हणजे हे कॅरेक्टर मी ऑलरेडी गजाली गँगवरती इंट्रोड्यूस केलं आहे. लाईक गजाली गँगला आता मी प्युअरली शॉर्ट्स टाकते आहे त्याच्यावरती. आता बरेच दिवस झाले नाही टाकले, कारण का ॲक्च्युली माझा ऑफिसचा सीझन चालू आहे आता आणि मला खूप प्रचंड काम आहे. त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळत आहे म्हणू शकतो आपण. म्हणजे आपलं गॉसिप गर्लवर मी फुल कॉन्सन्ट्रेशन करत आहे आणि माझं बाकीचा टाईम माझा कामात जातो, माझ्या ऑफिस वर्कमध्ये जातो. सो मला गजाली गँगकडे लक्ष द्यायला थोडासा वेळ कमी पडतो आहे. बट नक्कीच लवकरच मी तिथे ॲक्टिव्ह होणार आहे आणि अजूनही काही प्लॅन्स आहेत माझे आपल्या या चॅनलबद्दल आणि पॉडकास्टबद्दल. अजूनही काही माझे प्लॅन्स आहेत, ते बघूया आता कसे वर्क होत आहेत. ते गजाली गँगचा अजून एक तो इश्यू झाला होता माझा, ते डुप्लिकेट आयडेंटिटीचा वाला. तर ते पण मला सॉर्ट करायचं आहे. तो माझा पिरियड ओव्हर झाला आहे, 3 months होऊन गेले आहेत त्या गोष्टीला आणि मला आता नेक्स्ट प्रोसेस करायची आहे. सो लेट्स सी आता हाऊ इट गोज. ते पण मला करायला वेळ नाही मिळत आहे इतकं. म्हणजे सध्या सगळं टाईट शेड्यूल चालू आहे. प्लस आता इथे मुलांना सुट्ट्या आहेत आणि ऑब्व्हियसली एवढं छान मस्त मौसम आहे, इतकं मस्त. आणि हा बेस्ट टाईम आहे दुबईमधला. आता हा जो सीझन आहे तो विंटर. तर त्याचा अटमोस्ट सगळेजणं जितकं होईल तितकं पॉसिबल वेमध्ये एन्जॉय करून घेतात. म्हणजे आम्ही तर तसंही 12 महिने करतो, आम्हाला काही फरक नाही पडत. बट येस, आता सध्या म्हणजे आउटडोर्स फिरण्याचा हा बेस्ट सीझन आहे. सो त्याच्यामुळे ते पण सगळ्या गोष्टी असतात. जायचं आहे, फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे, तर ते सगळं. तर सांगण्याचा मुद्दा हा, मी विषयापासून भरकटले. सांगायचा मुद्दा हा की हे कॅरेक्टर मी ऑलरेडी गजालीवरती इंट्रोड्यूस केलं होतं, पण तिथे शॉर्ट्सच्या स्वरूपात केलं होतं आणि इकडे मी आज व्लॉग पहिल्यांदाच घेऊन आली आहे. आय होप तुम्ही अप्रिशिएट कराल. तर चला जास्त वेळ न दवडता, जो मी ऑलरेडी दवडलेला आहे तुमचा, आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. आणि आजचा पॉडकास्ट असणार आहे डोंट एवर ट्रॅवल विथ किल्पा. क्योंकि किल्पा बोर है, किल्पा क्रिप करती है, किल्पा को बहुत सारे प्रॉब्लम्स ही प्रॉब्लम्स है. प्रॉब्लम्स का असली प्रॉब्लम जाने बिना किल्पा प्रॉब्लम को इंट्रोड्यूस करती है, प्रॉब्लम के ऊपर बात करती है. तो येस किल्पा, यू नीड टू ग्रो अप बेबी. मला आता माहिती आहे की बरेच जण असं म्हणतील, असं आहे तसं आहे, ती अशी नाही आहे, ती तशी नाही आहे, ती खूप चांगली आहे, ते आहे. ठीक आहे, चांगली आहे म्हणूनच मी काही जास्त काही इतर गोष्टींवरती काही बोलत नाही आहे. पण जे मला खटकलं ते मला बोलणं जरुरी आहे. आणि माझं आणि प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं. मी इथे फक्त माझं मत मांडते. ज्या लोकांना ते पटतंय त्यांनी घ्यावं, ज्यांना नाही पटत आहे त्यांनी सोडून द्यावं. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सो असं तर तुम्ही म्हणाल, असं तर किल्पा पण म्हणू शकते, पण जे चूक आहे ते चूक आहे, राईट? तर आता मी काय चूक आहे आणि काय नाही त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. जसं की मी तिथे पण आधी पण एक जो शॉर्ट बनवला आहे, तो जर कोणी बघितला नसेल तर मी आपल्या पॉडकास्टच्या खाली, म्हणजे आजच्या ह्या आपल्या पॉडकास्टच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या शॉर्टची लिंक देते, तर तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. तर ते मागे आता जे काही मी बोलली आहे त्याच्यावरती परत आता बोलणं म्हणजे मी क्रिप केल्यासारखं आहे. तर म्हणून मी आता परत त्याच्यावरती काही बोलत नाही आहे. जे बोलायचं आहे ते मी ऑलरेडी तिथे बोललेली आहे. ह्यांचा एक व्हिडिओ बघितला मी, ज्याच्यामध्ये यांचं स्वागत केलं गेलं होतं. आय मीन रिअली असं काय बाबा कर्तृत्व आहे, की असं काय कुठले झेंडे काढलेत, की कुठलं मोठं असं काही काम केलं आहे, की असं लोक काही एकदम शाही स्वागत करतायत आणि काय हार घालणं आणि मग त्यांना काय माहेरचा आहेर देणं आणि त्यांना फेटा बिटा असं घालून फक्त तुतारी वाजवायची बाकी होते, बाकी तर सगळंच काही करून झालं होतं. म्हणजे रिअली इतके लोक ना आजकाल नेक्स्ट लेवलचे असे, काय भक्त नाही म्हणू शकत, बट काय लोकांचं थिंकिंग झालं आहे आणि का असे विचित्र प्रकार करतात. आणि काय आहे, मला असं वाटतं की आजकाल एव्हरी अदर फॅमिली हॅज वन मेंबर ऑफ देअर फॅमिली स्टेईंग इन US. सो व्हॉट्स द बिग डील इन इट? म्हणजे खरंच आपण आपलं स्वतःला कमी लेखत चाललो आहे का? इंडियन्स आर मोर इंटरेस्टेड इन NRIs, की त्यांना असं वाटतं की NRI खूप भारी आहेत आणि त्यांचं असं काहीतरी, म्हणजे ते NRI झाले किंवा ते बाहेरगावी गेले म्हणून त्यांनी असं खूप मोठं काही अचीव केलं आहे. आणि इथे राहणारे, आय डोंट नो, म्हणजे मला असं फिलिंग येऊ लागलं आहे ओव्हरऑलच जे काही असं मी बघते. आणि स्पेशली म्हणजे मी हे इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये मेन्शन करू इच्छिते
जे US रिटर्न आहेत त्यांच्यासाठी किंवा जे US वरनं वगैरे येतात तर ते काहीतरी खूप भारी असल्याचं असं हे लोक असं बवाल करतात त्या गोष्टीचा. पण मला असं वाटतं की जर एखादी व्यक्ती स्वकर्तृत्वावर आणि स्वतःच्या बळावर जर बाहेर गेली आहे आणि तिकडे काहीतरी करते आहे आणि म्हणजे आपल्या शिक्षणातच आपल्या फील्डमध्ये तिने काहीतरी अशी एक उंची गाठली आहे, देन इट इज मला असं वाटतं स्टील ओके की बाबा ठीक आहे म्हणजे काहीतरी हा बनताय. पण जी मुलं ज्या आईवडिलांची ज्या व्यक्तींची मुलं इथे इंडियामध्ये इतकं म्हणजे त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करत आहेत आणि एका MNC मध्ये किंवा एका छान एका मस्तपैकी अशा एका कंपनीसाठी एका कॉर्पोरेशनसाठी काम करत आहेत, एका उच्च पदावर आहेत, असेही कितीतरी लोक आहेत. तर मला असं वाटतं की त्यांचा हक्क बनतो. उलट त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे. त्यांना तुम्ही भलेही ते इंडियामध्ये आहेत पण आता भारत पण काही कमीचा राहिलेला नाही आहे बॉस. म्हणजे आहात कुठे तुम्ही? आणि मला वाटतं हा दृष्टिकोन तेव्हाच लोकांचा बदलेल जेव्हा खऱ्या अर्थाने ह्या लोकांना ना तुम्ही असं खूप एका उंचीवर ठेवणं बंद कराल. कारण काय आहे ना, ह्या ज्या बायका आहेत, आता काही लोक ह्याच्यावरती अगेन हे घेतील, ऑब्जेक्शन घेतील की ती काही धुणी भांडीवाली नाही आहे वगैरे. म्हणजे तीच आहे धुणी भांडी, म्हणजे काय धुणी भांडी केलीच पाहिजे असं काही नाही. डिशवॉशरला टाकणारी पण धुणी भांडीवालीच आहे. जी व्यक्ती काही कामधाम करत नाही, जस्ट माझं लाईफ, माझं ह्याव, माझं तेव्हा, माझं हे, माझं ते सगळ्या धुणी भांडीवाल्या आहेत. आमच्या दृष्टीने त्या धुणी भांडीवाल्याच आहेत. सो ह्यांच्यापेक्षा जस्ट बिकॉज त्यांचा नवऱ्याला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, ते तिथे पोचले आणि त्यांच्या मागून हे पोचले आणि मग नवऱ्याला काहीतरी GC मिळालं आणि म्हणून मग ह्यांना पण GC मिळालं आणि त्याने ते खूप काहीतरी महान झाले, असं काही होत नाही. जेव्हा आपण अशा व्यक्तीला असं समजायला लागू ना की नाही, जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या कर्तृत्वाला जेव्हा आपण वेटेज द्यायला लागू किंवा त्या बेसिसवरती आपण त्या व्यक्तीला कन्सिडर करू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक हुशार व्यक्तींची तुम्हाला खरंच व्हॅल्यू समजायला लागेल. आता या ओणमचंच बघा ना, ओणमला एवढं लोक हाईप करतात, ओणम अशी ओणम तशी ओणम. ओणम काय आहे? ओणम काही नाही आहे. ओणमला लकीली काहीतरी आता लोक असं म्हणतात की बाबा काहीतरी देऊन चिरीमिरी नवऱ्याला लग्नात वगैरे मिळून ओणमला पसंती मिळालेली आहे आणि ओणम तिथे जाऊन पोचली आणि आता ती हुशाऱ्या मारते आणि आता ती म्हणजे लोकांना कॉम्प्लेक्स देते आहे. सो ओणम, डज शी हरसेल्फ अचीव्ह दिस? तिचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे आजच्या तिच्या ज्या लाईफस्टाईलमध्ये जे ती लीड करते आहे ते पण तुम्ही बघा. सो मला हे काही नाही म्हणायचं आहे, मला फक्त हेच म्हणायचं आहे की हे लोक जे इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात किंवा ह्यांना जे इतकं लेवलचं जे तुम्ही ट्रीटमेंट देता, त्यांना काय काय म्हणजे एकदम डोक्यावर चढवून ठेवता, त्यांचं स्वागत काय करता, त्यांच्यावरती फुलं काय टाकतात आणि ब्ला ब्ला ब्ला. अरे तुमच्या घरी अशा कितीतरी व्यक्ती असतील, तुमच्या घरात तुमच्या कुटुंबामध्ये अशा व्यक्ती असतील ज्या इथे राहून पण त्यांच्यापेक्षा उच्च शिक्षित आणि त्यांनी लाईफमध्ये खरंच स्वबळावर खूप काही अचीव्ह केलेलं आहे. त्यांना तुम्ही अशी ट्रीटमेंट देत नाहीत आणि हे कुठचे कोणाच्या जीवावर कुठे गेलेले ह्यांना तुम्ही लिटरली म्हणजे असं काहीतरी खूप मोठं त्यांनी काहीतरी तीर मारल्यासारखं तुम्ही बिहेव करता, विच इज वियर्ड. एनिवेज हा एक मुद्दा मला क्लिअर करायचा होता, तो मी केला आहे. आणि आता सेकंड मुद्द्याकडे आपण वळूया. तर जाताना तर हिने ते नाटक केलंच, ते कंजेस्टेड आणि हे ते, तर त्याचा शॉर्ट मी तिथे बनवलेला आहे, ते चेकआउट करा, त्याची लिंक देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये माझा एक मुद्दा राहून गेला होता, तो मी आता क्लिअर करते की बॉस, कारण येताना पण तिने तेच नाटक केलं, येताना पण तेच की कंजेस्टेड आणि मला इतकं कंटाळा आला आणि खरंच सगळ्यात बोरिंग प्रवास आणि मला असं कधी बाहेर पडते असं झालेलं, मला एकदम सफोकेट झालं होतं, ह्या त्या असं वगैरे हिने सांगितलं. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट हिने मेन्शन केली की येताना जास्त तास लागतात, 2 तास एक्स्ट्रा लागतात म्हणे, आणि हे तुम्हाला माहिती होतं का, हे असं का होतं आणि खरंच हे खूप फ्रस्ट्रेटिंग आहे वगैरे. तर मॅडम, तुम्हाला हेडविंड आणि टेलविंड हा एक प्रकार असतो, ही एक कॉन्सेप्ट असते, हे माहिती आहे का? नाही माहिती असेल तर तुम्ही ते आधी चेक करून घ्या. कधी ना आपण कधी काही बोलतो ना, सगळ्या गोष्टी गुगलवर अवेलेबल आहेत.
हां, तुम्ही स्वतः पण चेक केलं असतं ना, तुम्हाला मिळालं असतं. पण तुम्हाला काय आहे ना, फक्त व्हिडिओ बनवायचं तेवढं माहिती आहे. तर व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी कंटेंट पाहिजे, काहीतरी बोलायचं, म्हणून मग असं काहीतरी करून क्वेश्चन करून व्हिडिओ टाकायचा आणि मग लोकांना विचारायचं की तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहिती होतं का, माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला जेन्युइनली माहिती नाही आहे ना, तर गोष्ट वेगळी आहे. ज्या गोष्टी तुम्हाला इझिली गुगलवर अवेलेबल आहेत, ज्या गोष्टीचा शोध तुम्ही गुगलवर लावू शकता, तर त्या का लोकांना विचारता तुम्ही फालतू प्रश्न? उगाचच तुमच्या व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये तुम्ही लोकांना काहीही विचारता आणि लोक पण तिकडे अगदी आपलं ज्ञान देत आहेत आपले. त्यापेक्षा तुम्ही स्वतः चेक करा ना. ह्याच्यावरूनच कळतं की तुम्ही किती कमी डोक्याचे आहात, की तुम्हाला किंवा किती धूर्त आहात, की हे तुम्हालाही माहिती आहे की हे इझिली मी फाइंड आउट करू शकते, पण नाही, मला लोकांनाच विचारायचं आहे कारण मला व्हिडिओ बनवायचा आहे. सिम्पली तुम्हाला त्या एअरलाईन बरोबर इतका प्रॉब्लेम होता की तुम्हाला कसंही करून त्यांच्यावर ब्लेम ढकलायचा होता. म्हणजे तुम्हाला असं दाखवायचं होतं की US वरून येताना मात्र मी एवढं 2 तास मला कमी लागले, दॅट सर्व्हिस वॉज बेटर, बट वेन आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम दोहा टू US, दॅट टाइम आय वॉज हॅव्हिंग प्रॉब्लेम बिकॉज ऑफ देअर सर्व्हिस ऑर समथिंग विथ देअर सॉर्ट. म्हणजे काहीतरी त्यांचाच इश्यू असावा असं या बाईला दाखवायचं होतं, पण ते झालं वेगळंच. कारण का तो एक पूर्णपणे टेक्निकल विषय आहे, त्याच्यामागे सायंटिफिक रिझन्स आहेत. आणि जसं मी म्हणाली की ते हेडविंड आणि टेलविंड, तर तसंच आहे की कुठल्या दिशेने वारं वाहतं. कॅलिफोर्नियाच्या भाषेत सुटलाय गो कुठून वारा ग, सुटलाय गो कुठून वारा. तर त्या वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून असतं की किती वेळ लागेल. म्हणजे काही वेळेला तुम्हाला जाताना कमी तास लागतात, कारण का उलट्या दिशेने वारा वाहत असतो आणि सुलट्या दिशेने जेव्हा वारा वाहत असतो तेव्हा जास्त वेळ लागतो. सो दॅट इज द रिझन मॅम, यू कॅन चेक इट आउट. सिम्पल एक्झाम्पल आहे, जेव्हा तुम्ही धावत असता आणि तुम्हाला तुमच्या दिशेने जर वारा वाहत असेल तुमच्या बाजूने फुल फोर्समध्ये, तर तुम्ही मागे ढकलले जाता. तुम्हाला त्या फोर्सला पुश करून पुढे पुढे स्वतःला ढकलावं लागतं. इवन चालताना पण असं जोराचा सुसाट वारा आला तर आपल्याला जोर लावावा लागतो, राईट. चढणीला पण आपल्याला जोर लावावा लागतो, उतरताना आपण पटपट 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 उतरतो. सो दॅट इज द रिझन मॅडम. तर तुम्ही थोडासा विचार करून बोलत जा. उगाचच काहीतरी अफाट काहीतरी तुम्ही नवीन शोध लावल्यासारख्या गोष्टी करू नका. इट शोज युअर स्टुपिडिटी, नथिंग एल्स. आणि राहिला प्रश्न कंजेस्टेड सीट असण्याचा आणि तुम्हाला एवढा लॉंग प्रवास एवढ्या कंजेस्टेड फ्लाईटमध्ये, एवढ्या कंजेस्टेड एअरक्राफ्टमध्ये बसून करायला लागण्याचा, तर नेक्स्ट टाइम मेक शुअर तुम्ही बिझनेस क्लासची तिकीट्स बुक करा हां, आणि आरामात झोपून आरामात एकदम तंगड्या पसरून जा. कोणी अडवलेलं नाही आहे तुम्हाला. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. इतकंच मी म्हणेन. त्याच्यावरती मला जास्त काही तुम्हाला वचन द्यायचेच नाही आहेत, कारण तुमची तेवढी लेवलच नाही असं मला वाटतं. एवढं खाल्लं या बाईने. जेव्हा ती येत होती तेव्हा टिल दोहा तिने एक पूर्ण मील खाल्लं, जे तिने म्हणजे ऑलरेडी ऑर्डर प्लेस केली होती, तर ते मील खाल्लं. त्याच्यानंतर मग नेक्स्ट फ्लाईट, तिथं शॉर्ट फ्लाईट होती 3 तासाची, त्याच्यामध्ये हिने सँडविच का काहीतरी खाल्लं. आणि नंतर मग परत उतरल्यानंतर परत सकाळी हिला भूक लागली, मला प्रचंड भूक लागलेली. म्हणजे ॲपिटाईट आहे की काय आहे बाईचं, किती खाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की ते खाण्याबद्दल पण क्रीप करत होती. एवढं काही खास नव्हतं, एवढं काही टेस्टी नव्हतं असं तसं. तर त्याचं पण रिझन आहे. अगेन मला वाटतं या बाईला ना काय म्हणजे आता काय बोलायचं, त्याची पण बरीचशी कारणं आहेत. जर समजली तर समजून घ्या, नाहीतर तुम्हाला गुगलवर मिळतीलच. पण तेच प्रॉब्लेम आहे ना, ह्या लोकांना फक्त आणि फक्त क्रीपच करता येतं. असं काय नाही आहे की पर्टिक्युलर एअरलाईनचंच फूड खराब आहे. कधी तुम्हाला चांगलं कुठलं टेस्ट करतं, कधी वाटतं की नाही ते पण चांगलंच असेल, पण मे बी ॲल्टिट्यूड इश्यू असतो. ॲल्टिट्यूडमुळे तुमचं टेस्ट करण्याची जी क्षमता असते, तुमचे टेस्ट बर्ड्स असतात ते अफेक्ट होतात. तर ते एक रिझन आहे. हायर ॲल्टिट्यूडवर थोडंसं आपल्याला आपलं जे सुगंध घेण्याची, एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षमता किंवा टेस्ट करण्याची क्षमता, आपल्या चवीमध्ये फरक येतो. सो त्याच्यामुळे मेनली कधी आपल्याला ट्रॅव्हलिंगमधलं स्पेशली एअर ट्रॅव्हलचं फूड आपल्याला खूप छान टेस्टी लागत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला ते फूड जनरली फ्रोझन असतं, म्हणजे ते बल्कमध्ये बनवलेलं असतं. ऑब्व्हियसली तुम्ही एकटेच नाही आहात ना, त्या फ्लाईटमधले बरेच जण ते फूड खाणार आहेत. तशा अनेक फ्लाईट्समधलं
नेक्स्ट असं नाही की ते फक्त त्या पर्टिक्युलर एका फ्लाईटसाठी बनवलेलं असतं. त्या दिवसभरामध्ये फ्लाय करणाऱ्या अनेक फ्लाईटसाठी ते जेवण एका खूप ह्यूज म्हणजे मास लेवलवरती ते कुक केलं जातं. तर त्याच्यामुळे पण ते टेस्ट थोडी बिघडू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे ते एक बेसिक एक क्रायटेरिया लक्षात घेऊन सगळ्यांच्या टेस्टचा विचार करून, नॉट टू स्पायसी, नॉट टू एकदम मुळमुळीत, असं करून ते काहीतरी मध्य गाठण्याचा प्रयत्न केलेला असतो की सगळ्यांच्या टेस्ट बर्ड्सना ते सूट होईल. तर अशा प्रकारचं ते जेवण असतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला कमी टेस्टी वाटू शकतं. मोस्टली एअरलाईन आपलं बजेट हे करण्याचा प्रयत्न करते, तर त्यांचं कलिनरी स्किल्स आपले दाखवणं एवढं त्यांचा हेतू नसतो. रादर दे चूज कॉस्ट कटिंग. ते कॉस्ट कटिंगच्या ह्याच्यामध्ये असतात की कसं आपल्याला कमीत कमी ह्याच्यामध्ये फक्त म्हणजे पोटभरीचं किंवा सॅटिस्फॅक्टरी एक बेसिक जेवण देता येईल आपल्याला, त्याच्याकडे त्यांचा कल असतो. तर इवन तुम्ही कप नूडल्सच बघा. जेव्हा तुम्ही घरी कप नूडल बनवून ट्राय करा आणि ते कसे टेस्ट करतात, आणि फ्लाईटमध्ये तुम्ही जेव्हा कप नूडल सेम ब्रँडचे कप नूडल्स घ्या आणि ट्राय करा, तिथे ते वेगळे लागतात. सो तसं आहे. तो यू कॅनॉट ब्लेम एअरलाईन फॉर दॅट. आय थिंक म्हणजे असं काहीतरी तुम्हाला अनहायजेनिक किंवा अशा काही गोष्टी आढळल्या किंवा काही असा इश्यू आढळला जो हायलाईट केला पाहिजे, तर इट इज एक्सेप्टेबल. बट फॉर दिस काइंड ऑफ थिंग्स क्रिप करणं म्हणजे हायली मूर्खपणाचा कळस आहे. सो अगेन ते पण एक ताईंचं काहीतरी वेगळंच चालू होतं. आता आपण येऊया मेन आणि इम्पॉर्टंट पॉईंटकडे, जो आजच म्हणजे ताईंनी हायलाईट केलाय. त्यावर मी सगळ्यात पहिले हेच म्हणेन, हे माताजी, ओटीपीने किती प्रॉब्लेम झाला. माय गॉड, मला सगळ्यांना सांगायचंय की ओटीपीने मला सगळ्यांना हायलाईट करायचंय की ओटीपी काय आहे हे ओटीपी क्या है, ये ओटीपी. मॅडम, तुम्ही एअरपोर्टच्या गोष्टी करता, पण इथे दुबईमध्ये इवन मॉल वायफाय कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला OTP सबमिट करावा लागतो. अँड दॅट टू फ्रॉम युअर लोकल सिम कार्ड. म्हणजे तुमच्याकडे लोकल सिम कार्ड असेल तरीही तुम्हाला मॉल वायफाय ॲक्सेस करण्यासाठी OTP येतो किंवा मेल व्हेरिफिकेशन येतं. तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात, OTP व्हेरिफिकेशन, मेल व्हेरिफिकेशन, और जर तुम्ही ॲपल युजर असाल तर ॲपल ID वरून तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तर ह्या 3 गोष्टी इकडे मॉलमध्ये आहेत, तर तो तर एअरपोर्ट आहे मॅडम. आणि आता हल्लीच तुम्ही दुबईला येऊन गेलात नाही का? मग दुबईला आला होता तेव्हा नाही का तुम्हाला ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्या? ओ राईट, तेव्हा तुम्हाला नसेल कळलं ना, तेव्हा लक्षात नसेल आलं, कारण तेव्हा तुमच्याबरोबर तुमचे मिस्टर होते आणि जेव्हा ते असतात तेव्हा ह्या सिस्टर कुठेच काही लक्ष घालत नाहीत, फक्त आपलं शूट करण्यातच आणि मिरवण्यातच बिझी असतात आणि बस कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चुका काढायच्या ह्याच गोष्टींकडे ह्यांचा फोकस असतो. त्याच्यामुळे बाकी काय चाललंय इथे ह्यांचं काही लक्षच नव्हतं. ह्या वेळेला ह्यांच्या लक्षात आलं कारण का ह्यांना मदतीला कोणीच नव्हतं. तर हेच होतं अशा बायकांचं. ह्या ज्या सो कॉल्ड इंडिपेंडेंट विमेन आहेत ना, ह्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. येस, इंडिया, भारत is not the only country which requires OTP for internet access. अशा बऱ्याच कंट्रीज आहेत जिथे हीच प्रोसिजर फॉलो केली जाते. प्रत्येक कंट्रीचं आपलं सायबर सिक्युरिटीचे आपले स्टाईल असते, टेक्निक असते, नॉर्म्स असतात आणि तेच फॉलो करतात. आणि त्याच्यामध्ये चांगलं वाईट असं काहीच नाही आहे. रादर वाईट काहीच नाही आहे, चांगलंच आहे. इंडियामध्ये क्राईम रेट पण डिफरंट लेवलचा आहे, प्रकार वेगळे आहेत. सगळे जुगाडू लोक आणि कुठल्या प्रकारे कसलं उद्योग करतात ते पण एक वेगळा टोटल ऑलटुगेदर डिफरंट सिनारिओ आहे. त्या प्रकारे त्या गोष्टी लक्षात घेत्या तिथली सायबर सिक्युरिटी त्या प्रकारची बनवलेली आहे किंवा तिकडचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते त्यांच्या पद्धतीच्या, त्यांच्या लोकांना तिथे जे काही प्रकारचे क्राईम्स होतात त्या गोष्टी लक्षात घेऊन तसं केलेलं आहे. तुमच्या देशाप्रमाणे असेल. ओके, सो हा सगळ्यात मेजर डिफरन्स आहे आणि त्याच्यामध्ये उगाचच आपली अक्कल हुशारी पाजळायला जाऊ नये.
आता डिजिटल अरेस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं किती गाजत आहे. तुम्ही न्यूज वगैरे बघता का की फक्त तुमचा इंडियाला येण्याचा किंवा भारतात येण्याचा संबंध फक्त काही आपलं काही असेल किंवा कधी काही व्ह्यूजसाठी किंवा काही असं कंटेंट छपाईसाठी किंवा मजेसाठी असं काही असेल तरच यायचं, हाच तुमचा भारताशी संबंध आहे. जर तसंच असेल तर मग तुम्हाला या गोष्टीवर भाष्य करण्याचा काहीच अधिकार नाही. आणि जर तसं नसेल तर तुम्हाला जे काही होत आहे भारतामध्ये आपला देश म्हणून, तर त्याच्याबद्दल तुम्हाला अवेअर असणं जरुरी आहे. आणि जर तुमच्यामध्ये तो अवेअरनेस असेल तर तुम्ही मुळात ह्या गोष्टींवर भाष्य केलंच नसतं, राईट. कारण आता डिजिटल अरेस्टचं इतकं चाललं आहे, म्हणजे लिटरली आता फोनवर मला वाटतं हल्लीच काहीतरी ते काय म्हणतात त्याला, हॅलो ट्यून्स नाही, काय म्हणतात, कॉलर ट्यूनच ना, ते आता रेकॉर्ड असं वाजवलं जातं जेव्हा तुम्ही कॉल करता समोरच्याला, तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला जर असा कुठल्या अननोन नंबरवरून फोन आला किंवा असं कोणी केलं तर तुम्ही काही विश्वास ठेवू नका आणि तुम्ही त्वरितच 1903ला संपर्क साधा वगैरे. ह्या गोष्टी आता कंटिन्यूस ते लोक रेकॉर्ड प्ले करत आहेत. आणि असं कोविडच्या वेळेला पण त्यांनी केलं होतं. तसंच आताही असं म्हणजे खूप सायबर क्राईम्समध्ये किंवा ह्या सिक्युरिटीमध्ये खूपच असे फ्रॉड आणि हे सगळं व्हायला लागल्यामुळे आता ह्या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं जात आहे आणि आपल्याला ते अप्रिशिएट केलं पाहिजे. आपण त्याला हातभार लावला पाहिजे, ना की त्याच्याबद्दल आपण क्रिप केलं पाहिजे. सो सिम्पली प्रत्येक कंट्री आपल्या लोकांना प्रोटेक्ट करायला बघते. आता प्रत्येक कंट्रीचं पॉप्युलेशन वेगळं असतं. इंडियाचं पॉप्युलेशन तर तुम्हाला माहितीच आहे, पॉप्युलेशन वेगळं असतं, तिकडचा क्राईम रेट वेगळा असतो, फ्रॉड्स वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक कंट्री आपल्या लोकांप्रमाणे ते ॲडजस्ट करत असते आणि तिकडच्या टेक्नॉलॉजी तशा वर्क करत असतात. सो आय डोंट थिंक एनिथिंग इज रॉंग इन इट. आणि राहिला प्रश्न OTP माझ्याकडे नंबर नाही आहे, मग कसं करणार, मग काय करणार, तर ती मशीन, जसं तुम्ही म्हणालात, तू स्वतःच म्हणालीस की तिथे मशीन असते, तर येस, जे पण आहे त्याचा लाभ घ्या. कमी आहेत, वाढवतील नंतर हळूहळू, संख्या वाढेल. आता ताईंनी सांगितलंय थोडं मशीन्सची संख्या वाढवा, आता वाढवतील. आता बघून तुमचा व्हिडिओ वाढवला तर, नाहीतर माझा व्हिडिओ. माझी तर कळकळीची विनंती आहे अशा सारख्यांना उगाच तुम्ही अशा लोकांना कशाला देता ना चान्स बोलण्याचा. त्या मशीन्स वाढवा, जे काय KIOS किऑस्क मशीन का काय ते म्हणतात, ते ज्याच्यावरती तुम्ही पासपोर्ट स्कॅन करून OTP जनरेट करू शकता. त्या मशीन्सची संख्या वाढवा, जेणेकरून लोकांना इझिली ॲक्सेसिबल होईल आणि पटकन ती मशीन कधी कधी काय होतं ना, मशीन्स असतात पण आपली नजरच जात नाही त्या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला गरज पडत नाही. तर तो पण एक वेगळा इश्यू आहे. आता मी स्वतः कधी असा प्रॉब्लेम फेस नाही केला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी काही नाही बोलू शकत की मशीन किती आहेत आणि काय आहेत आणि वाढवल्या पाहिजेत की नाही. सेकंडली, यू कॅन ऑलवेज गो टू हेल्प डेस्क, इन्फॉर्मेशन डेस्क, वायफाय डेस्क. तिकडे जाऊन तुम्ही विचारा, तुमचा बोर्डिंग पास दाखवा, तुमचं पासपोर्ट दाखवा आणि सांगा की मला असा प्रॉब्लेम आहे आणि हा कसा सॉल्व्ह करता येईल. तर ते डेफिनेटली तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मुंबई पीपल आर द वर्ल्ड नोन बेस्ट जनरस अँड हेल्पफुल पीपल. तर त्याच्यामुळे त्याचा काहीच इश्यू नाही आणि हेल्प डेस्क असतातच त्याच्यासाठी. दे विल शोअरली हेल्प यू फॉर दॅट, विथ दॅट. आणि तिथे मे आय हेल्प यू वाले असे मोठे ना टी-शर्ट असतात आणि घातलेले कपडे असतात, त्याच्यावरती मे आय हेल्प यू असं लिहिलेलं असतं. त्यांना विचारा, त्यांचं कामच ते आहे. तेवढे टी-शर्ट घालून फिरत असतात, तर दे विल डेफिनेटली हेल्प यू मॅडम. आणि आता राहिला प्रश्न तुमचा सिनियर सिटीजन्सचा, ज्याच्यावरून तुम्ही ती कॉन्ट्रोवर्सी मिल्क करायला बघत होतात आणि सिम्पथी गेन करायला बघत होतात आणि दाखवण्याचा प्रयत्न करत होतात की अरे माझं तर काळीच तुटतंय त्यांच्यासाठी, चुरचुरतोय, जीव माझं चुरचुरतोय. सिनियर सिटीजन्सचं काय होणार? मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. खरं मला माझी चिंता नाही, माझ्यासारखे हुशार लोक तर मॅनेज करू शकतात, पण जे सिनियर सिटीजन आहे, जे एकदम साधे आहेत, त्यांचं काय होणार आणि पाणीवाल्या ताई, तर त्यांचं काय होणार ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट थिंग फर्स्ट, सिनियर सिटीजन्स जे तिकडून US वरून, आता आपण US बद्दलच बोलतोय तर USचंच म्हणते मी, जे ट्रॅव्हल करून येत आहेत ते आयदर ग्रीन कार्ड होल्डर असतील, तर मग ते तेवढे टेक्नोसॅव्ही आणि तेवढे हुशार असतीलच. आजकाल तर बाबा आमचे भारतातले लोकांना काय कळायचे नाहीत, एकदम टेक्नोसॅव्ही झाले. त्यांची मुलं एवढी बाहेर गावी आहेत तर त्यांना व्हावंच लागतं ना, कारण मुलांशी कॉन्टॅक्ट वगैरे करायला ऑब्व्हियसली आपले आई बाबा पण हळूहळू शिकले ना, तर त्यामुळे त्यांना तर माहितीच असेल OTP. आणि सर्रास आता भारतातल्या लोकांना तर माहितीच झालं आहे.
तर ऑब्व्हियसली बाहेरगावच्या लोकांना तर माहितीच असणार, ते तर जास्त हुशार असतात नाही का, त्यांच्यापेक्षा असं मान्यता आहे, तर त्यांना माहिती असेल. आणि नसेल माहिती तर मी ते काही ऑप्शन्स सांगितले ना, त्यापैकी ते ऑप्शन एखादा चूज करूच शकतात. दे आर ऑलवेज देअर फॉर हेल्प. आणि नाही तर बाजूच्या सीटवाला माणूस, पुढे चालणारा माणूस, मागे चालणारा माणूस, त्यांच्याकडनं पण फोन घेऊन ते त्या गोष्टी करू शकतात, त्यांच्याकडनं पण हेल्प मागूच शकतात. जर ते तुमच्या फ्लाईटमध्ये होते तर ऑब्व्हियसली ते पण US मधनं चालेत ना, तर ते पण तेवढेच रिलायबल असतील, तर त्यांच्याकडनं तुम्ही हेल्प मागा ना, दे विल श्युअरली हेल्प यू. सेकंडली, जर ते भारतातलेच असतील आणि ते मुलांना भेटायला वगैरे गेले असतील आणि मग त्यांच्या तिथून ते आले असतील, आता परत रिटर्न होत असतील, तर ते इंडियन सिटिझन आहेत, त्यांचा मेजरली म्हणजे ते इंडियामध्ये राहिलेले आहेत आणि म्हणजे मेजरली ते इथेच राहतात आणि आता फक्त काही काळासाठी ते तिथे गेले होते, तर डेफिनेटली त्यांचं इंडियन सिम तर असेलच, जे त्यांचं वर्षानुवर्ष त्यांचा एक नंबर असेल, तर तो नंबर ते इंडियामध्ये आल्या आल्या ॲक्टिवेट करू शकतील नाही का, आणि लगेचच त्याच्यावरती वायफाय कनेक्ट होऊ शकतं. प्रश्नच मिटला. काय प्रश्न आहे मग? काहीच नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि तिसरी शक्यता म्हणजे अगदीच काहीच होत नसेल, म्हणजे अजिबातच त्यांना ते सिम कार्ड वगैरे पण टाकता येत नसेल, ऑपरेट करता येत नसेल, पण ते US वरनं वगैरे येत असतील, तर त्यांचे मुलांनी त्यांना असिस्टन्स प्रोव्हाइड करावा. म्हणजे ते असतात ना, हेल्प एक एक्स्ट्रा कॉस्टवर तुम्हाला मिळते आणि तुम्ही थोडंसं पैसे जास्त दिले तर ते लोक प्रोव्हाइड करतात. इथे तर आता मी माझ्या मुलाला पाठवलं होतं, तर फ्री सर्व्हिस होती. फ्री सर्व्हिस ते तुम्हाला इथून मायनरला इकडून चेकिंग डेस्कपासून जे ते तुम्हाला पिकअप करतात, ते तिथे जे कोणी आहेत त्यांचे जे पॅरेंट्स आहेत किंवा जे कोणी तिकडे घ्यायला येणार आहेत केअरटेकर्स, त्यांच्याकडे हँडओव्हर करतात फ्री ऑफ कॉस्ट. हे आम्हाला पण माहिती नव्हतं, आम्हाला वाटलेलं ती पेड सर्व्हिस आहे. पण जेव्हा माझा मुलगा चेक इनसाठी गेला आणि जेव्हा त्यांनी एज चेक केलं, तेव्हा त्यांनी त्याला तिथे थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की तुला एक सर्व्हिस देण्यात येईल. आणि सेम येताना पण त्याला मुंबई एअरपोर्टवरून त्यांनी सर्व्हिस दिली होती. इंडिव्हिज्युअल नसते, पण ते असं एक 4-5 मुलांचा, असं बरीच मुलं असतात ना ट्रॅव्हल करणारे, तसेच बरेच सिनियर सिटिझन्स वगैरे पण असतील, तर मला वाटतं की तसंच असेल की ते लोक एक ग्रुप करतात आणि त्या ग्रुपला एक असिस्टंट दिलेला असतं आणि तो किंवा ती त्यांना एकदम सेफ अँड साऊंड त्या डेस्टिनेशनला, त्यांच्या व्यक्तींपर्यंत एकदम सेफली पोचवते. सो दॅट इज ऑल्सो अन ऑप्शन, दॅट इज ऑल्सो यू कॅन डू. ताई, मी तुम्हाला इतकंच सांगेन की सोल्युशन खूप आहेत, सोल्युशनवर फोकस करा ना की प्रॉब्लेमवर, नाहीतर तुमची लाईफ खूप प्रॉब्लेमॅटिकच होऊन जाईल आणि नुसते प्रॉब्लेम्सच दिसतील तुम्हाला लाईफमध्ये, रादर दॅन सोल्युशन्स. एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन. आणि मला असं वाटतं हा काहीच इश्यू नाही आहे, एकदम थुकरट आहे आणि एकदम तो बकवास शॉर्ट्स तुम्ही एकदम बनवलेला आहे, व्हिडिओ बनवलेला आहे, त्याला काही सेन्स नाही बनत. आणि एवढ्याशा छोट्याशा प्रॉब्लेमसाठी ज्याचे हजारो सोल्युशन आहेत, त्यासाठी आपल्या देशाची सिक्युरिटीला पणाला लावणं असा विचार फक्त कोणतरी मूर्ख व्यक्तीच करू शकेल, असं एकंदरीतच माझं मत आहे. सो मंडळी, तुमचं काय मत आहे ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि बघा, सोल्युशन काढा, प्रत्येक गोष्टीचं कसं सोल्युशन काढता येईल त्याच्याकडे फोकस करा. बरेचसे कार्ड्स वगैरे पण अवेलेबल आहे, तुम्ही इंटरनॅशनल कार्ड, यू कॅन ऑप्ट फॉर इंटरनॅशनल कार्ड. देन एक काहीतरी गुगल फाय म्हणून असं काहीतरी एक कार्ड मिळतं, असं मला आजच एका आपल्या सबस्क्रायबरने इन्फॉर्मेशन दिली, तर ते मला अजून थोडा अभ्यास करायचा आहे त्याच्या बाबतीत. तर त्यांनी सांगितलं की खूप छान आहे, त्यांना खूप छान एक्सपिरियन्स आला आणि सगळीकडे मेजरली सगळ्या कंट्रीमध्ये ते अवेलेबल आहे अँड इट कॅन बी व्हेरी हेल्पफुल. त्यांना त्याचा खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे. सो येस, ते पण मी चेक करेन की काय प्रकार आहे. अँड रिअली गुड, थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. आणि तेच, चला मग ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल, काहीतरी वेगळा विषय. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. वीकेंडचा वार आता कोणावर असणार आहे ते अजून काही ठरवलं नाही आहे, 2-3 कॅरेक्टर्स आहेत डोक्यामध्ये, पण बघू, ते तुम्हाला उद्याच कळेल. तर सी यू देन, टेक केअर, बाय, मसलाम.